मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला खूप साधा वाटतो, पण या विषयात आपलं आयुष्य बदलण्याची ताकद आहे. ते म्हणजे सकाळी लवकर उठणं. आता तुम्ही म्हणाल, काय हेच ते घासून गुळगुळीत झालेलं ज्ञान? पण थांबा, एक छोटासा किस्सा सांगते. माझा एक ओळखीचा मित्र आहे ज्याचं नाव विनायक. विनायक दिसायला धडधाकट, बुद्धीने हुशार, पण त्याची एक सवय त्याला नडत होती. तो रोज सकाळी 9 वाजता उठायचा, रात्री उशिरापर्यंत जागणं आणि सकाळी सूर्य डोक्यावर येईपर्यंत लोळत पडणं हे त्याचं ठरलेलं असायचं. एक दिवस त्याला त्याच्या स्वप्नातल्या एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यूसाठी बोलवलं. इंटरव्ह्यू होता सकाळी 8 वाजता. विनायकला वाटलं, काय तेव्हा एवढं मोठं संकट, उठू आपण. पण सवय तर सुटत नव्हती. त्या दिवशी त्याने 3 अलार्म लावले. अलार्म वाजून वाजून दमला, पण तो काही उठला नाही. आणि जेव्हा त्याला जाग आली तेव्हा 8:15 वाजले होते. तो धावत पळत ऑफिसला पोहोचला, पण तोपर्यंत तिथे दुसरी व्यक्ती सिलेक्ट झाली होती. बाहेर येताना तो स्वतःला शिव्या घालत होता की मी का लवकर उठू शकलो नाही. मित्रांनो, ही गोष्ट फक्त विनायकची नाही, ही आपल्या सगळ्यांची आहे. जेव्हा आपण सकाळी उशिरा उठतो ना, तेव्हा आपण फक्त वेळ गमवत नाही, तर आपण आपल्या आयुष्यात येणारी एक संधी गमावत असतो. विचार करा, जेव्हा संपूर्ण जग शांत असतं, पक्षी अजून घरट्यातून बाहेर पडलेले नसतात, रस्ते मोकळे असतात, तेव्हा ती पहाटेची वेळ फक्त आणि फक्त तुमची असते. त्यावेळेस निसर्ग तुम्हाला भरभरून ऊर्जा देत असतो. पण आपण काय करतो? आपण त्या ऊर्जेला लाथ मारून पांघरुणात स्वतःला गुंडाळून घेतो. जर तुम्हाला सकाळी लवकर उठायचा कंटाळा येत असेल, तर समजून जा की तुम्ही आयुष्यातला तो गोल्डन हवर गमावताय, जो तुम्हाला जगण्याच्या 2 पावलं पुढे नेऊ शकतो. आता बघा, निसर्गाचं साधं गणित आहे. जंगलाचा राजा सिंह असो किंवा एखादं छोटंसं पाखरू, सूर्योदयाच्या आधी प्रत्येकाची हालचाल सुरू होते. कोणी शिकारीसाठी धावतं, तर कोणी जीव वाचवण्यासाठी. पण माणूस असा प्राणी आहे जो निसर्गाच्या या चक्राला आव्हान देतो आणि मग नंतर म्हणतो की माझं नशीबच खराब आहे, मला यश मिळतच नाही. अरे मित्रा, यश हे सकाळी लवकर उठून कामाला लागणाऱ्यांच्या दारातच उभं असतं. दुपारी 12 वाजेपर्यंत जांभळ्या देणाऱ्यांच्या बेडखाली नसतं. सकाळी उठण्याचे फायदे तुम्हाला तेव्हाच कळतील जेव्हा तुम्ही त्या शांततेचा अनुभव घ्याल. पहाटेची ती वेळ तुमची निर्णय क्षमता वाढवते. रात्री झोपून उठल्यावर मेंदू फ्रेश असतो. अशा वेळी तुम्ही जे काही वाचता, जे काही ठरवता, ते थेट तुमच्या मनावर कोरलं जातं. उशिरा उठणाऱ्या माणसांचं डोकं दिवसभर कसं असतं माहितीये? जसा एखादा हँग झालेला फोन. तो काम तर करतो, पण अडखळत. एक उदाहरण सांगते. 2 मित्र असतात. एकाचं नाव समीर आणि दुसऱ्याचं अजय. समीर रोज सकाळी 5 ला उठतो, थोडा व्यायाम करतो, अर्धा तास वाचन करतो आणि मग कामाला लागतो. पण अजय मात्र सकाळी 8:30 ला उठतो आणि उठल्या उठल्या थेट मोबाईल हातात घेतो. आता समीरकडे दिवसभराचं नियोजन करण्यासाठी 2 तास असतात. या 2 तासात तो स्वतःच्या शरीरावर आणि मनावर काम करतो. तर दुसरीकडे अजय दिवसाची सुरुवातच रिॲक्टिव्ह मोडमध्ये करतो. त्याला ऑफिसला जायची घाई असते. त्याचं डोकं आधीच त्रासाने भरलेलं असतं. वर्षभरानंतर समीरचं व्यक्तिमत्व कुठल्या कुठे गेलेलं असेल आणि अजय मात्र तिथेच असेल. हाच तो फरक आहे जो लवकर उठल्यामुळे मिळतो. आपल्याला वाटतं की सकाळी झोपून आपल्या शरीराला आराम मिळतोय, पण खरं तर आपण आपल्या शरीराला आळशी बनवत असतो. सकाळी लवकर उठल्यावर जे ऑक्सिजन तुम्हाला मिळतं ते जगातल्या कोणत्याही महागड्या जिममध्ये मिळणार नाही. ती शुद्ध हवा, तो गारवा तुमच्या चेहऱ्यावरचं तेज वाढवतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची त्वचा चांगली दिसावी, तुमचे केस चांगले राहावे, तर पार्लरमध्ये हजारो रुपये घालवण्यापेक्षा सकाळी लवकर उठून निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जावा. निसर्ग तुम्हाला फुकटमध्ये ते देईल जे डॉक्टर गोळ्या देऊनही देऊ शकणार नाहीत. आता तुमचा प्रश्न असेल की सकाळी लवकर उठायचं कसं? शरीर साथ देत नाही, डोकं चढ होतं. मित्रांनो, हे सगळं तुमच्या मनाचे खेळ आहेत. तुमच्या मनात जर उद्या काहीतरी मोठं मिळवण्याची जिद्द असेल ना, तर तुम्हाला अलार्मची गरजच नाही. ज्याला आयुष्यात काहीच करायचं नाहीये त्याला कुंभकर्णासारखी झोपच येणार. पण ज्याला स्वतःचं नाव करायचं आहे, ज्याला आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यात अभिमान बघायचा आहे, त्याला पहाटेची ती शांतता खुणावत असते. सकाळी लवकर उठणं म्हणजे स्वतःच्या इंद्रियांवर ताबा मिळवणं आहे. जो स्वतःच्या झोपेवर ताबा मिळवू शकतो, तो जगातल्या कोणत्याही संकटावर ताबा मिळवू शकतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वेळ कोणासाठीच थांबत नाही. सूर्य रोज सकाळी ठरलेल्या वेळी उगवतो. तो कधीच म्हणत नाही की आज थंडी जास्त आहे, आज नको, आज थोडं उशिरा जाऊ, असं सूर्य कधीच म्हणत नाही. मग आपण कोण आहोत जे निसर्गाच्या नियमांना फाट्यावर मारतो? सकाळी लवकर उठल्यामुळे मिळणारा आत्मविश्वास हा अतुलनीय असतो. जेव्हा तुम्ही सकाळी 7 वाजेपर्यंत तुमचा व्यायाम आणि नाश्ता उरकता, तेव्हा तुम्हाला असं वाटतं की आज मी जग जिंकू शकतो, आणि तोच आत्मविश्वास तुम्हाला दिवसभर कामात यश मिळवून देतो. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आयुष्यात मागे पडताय,
जर तुम्हाला तुमचं आरोग्य सुधारायचं असेल आणि जर तुम्हाला मानसिक शांती हवी असेल तर उद्यापासून सूर्याच्या आधी जाग व्हायला शिका. सुरुवातीला त्रास होईल, डोकं दुखेल, पण एकदा का ती सवय लागली ना तर तुम्हाला उशिरा उठण्याची सुद्धा भीती वाटू लागेल. तुम्ही स्वतःला ओळखाल, तुमची बलस्थानं तुम्हाला समजतील. आयुष्याची ही शर्यत जिंकायची असेल ना तर स्टार्टिंग पॉईंटवर सगळ्यात आधी उभं राहणं गरजेचं आहे आणि सकाळी लवकर उठणं हाच तो स्टार्टिंग पॉईंट आहे. उद्या सकाळी जेव्हा गजर वाजेल तेव्हा स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारा, मला स्वप्न पाहत राहायचं आहे की ती स्वप्न पूर्ण करायची आहेत? उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. चला तर मग उद्या सकाळी एक नवीन सुरुवात करूया आणि आयुष्यातले ते रॉयल फायदे मिळूया जे फक्त लवकर उठणाऱ्या नशीबवान लोकांसाठीच राखीव आहेत. नक्की प्रयत्न करा, कारण तुमचं नशीब तुमच्या हातात आहे, फक्त ते अंथरुणाच्या बाहेर येऊन शोधायला हवं. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.